हाय. आज ना मोठी एकादशी होती म्हणून दोघांनाही उपवास होता. साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली. छान असा दुपारी फराळ करून घेतला. त्यानंतर ना आम्ही अभ्यासाला बसलो म्हणजे अगस्त्याला घेऊन बसलो होतो. ऊन ऊन लागत होतं, धिंगाणा करायचा म्हणून जाऊ दे म्हटलं. धिंगाणा तो असा बसवला तर तो धिंगाणाच करतो म्हणून काहीतरी ॲक्टिव्हिटी म्हणून त्याला पेंटिंगचे बुक्स दिले आणि आम्ही दोघं पेंटिंग करतोय कारण तो आमचं पाहून करेल म्हणून आम्ही दोघं करतोय. तर त्याचे दुसरेच नखरे चालू होते. कुठे तोंडात ब्रश घाल, कुठे पायालाच पेंटिंग कर, कुठे काहीतरी कर, हे असं त्याचं चालू होतं. पण थोडीफार का होईना आमचं पाहून तो करतोय, हे एक चांगलं असतं. आता सध्या ना आम्ही जे करतोय तोच ते करणार असं त्याचं चालू आहे. म्हणजे बाबा जे करतील ते त्याला करायचं असतं, छोट्या छोट्या गोष्टी. तर असं चालू असतं आमचं की आम्हाला त्याच्यासाठी ना आम्हालाही बसावं लागतं आणि ही रुटीन रोजचीच चालू आहे अशी होती. त्यानंतर त्याला झोपवलं आणि झोपवल्यानंतर जे काही कालचे कपडे वगैरे धुतलेले होते आणि आजचे पण ते सगळे घडी घालून ठेवले, कारण ते कपडे ना कालपासून तसंच पडून होते. कपडे घालून ठेवू म्हटलं तर काही वेळेवर पुरत नव्हतं आणि कंटाळाही. काही काही गोष्टींना ना इतका आळस येतो, म्हणजे जसं की मला कपडे वाळत घालण्याचा आणि हे कपडे वाळलेले कपडे घडी करण्याचा खूप कंटाळा आहे. मला करावंच नाही वाटत हे काम. पण तसं चला म्हटलं आता हे असे पडले ना मग पसारा होऊन जाईल. व्यवस्थित असे कपडे घडी करून ठेवूया. आणि अशी होती आजची दुपारची रुटीन. कसा वाटला ब्लॉग?